बोलले लागायला सुरुवात झाली आहे। खरं तर ऊस आणि राजकारण यांचं फार जुनं आणि घनिष्ठ नातं आहे। या ऊसावरूनच महाराष्ट्रातलं स्वातंत्र्यानंतरचं राजकारण घडलं किंवा बिघडत आलं हे आपण पाहत आलो। आता महाराष्ट्रात दुसऱ्यांदा सत्ता पालट झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा ऊसाची चव कडू झाली आहे। महाराष्ट्रातल्या आधीच दुष्काळग्रस्त आणि तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागाचं ऊसाचं गाळप करू नये अशी भूमिका कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतली। तर युती सरकारमधले अत्यंत वजनदार असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सूचनेला कडाडून विरोध केला। सध्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाचं गाळप व्हायलाच हवं अशी चंद्रकांत पाटील यांची भूमिका आहे। त्यामुळे फारसा ऊस नसलेल्या भागातले मंत्री विरुद्ध शुगर बेल्ट मधले, शुगर लॉबी मधले ताकदवान मंत्री असं चित्र महाराष्ट्रात उभं राहिलंय। वास्तविक संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर एकूण पिकांपैकी केवळ 3.5% जमीन ही ऊसाखाली आहे आणि या ऊसाला लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण मात्र एकूण सिंचनाच्या 60% इतकं प्रचंड मोठं आहे। आणि त्यात दुष्काळग्रस्त मराठवाडा आहे, त्या मराठवाड्यामध्ये 43 साखर कारखाने आहेत। आता मला सांगा, 1 टन साखर कारखान्याला 1 टन साखर बनवण्यासाठी 25 लाख लिटर पाणी लागतं, तर 1 एकर ऊस पिकवायला 1 कोटी पाणी लिटर लागतं। आणि मराठवाड्याच्या धरणांमध्ये केवळ 7% पाणीसाठा उरलेला असताना ऊसाच्या गाळपासाठी पाणी देणं खरोखरच परवडणार आहे का? दुष्काळाच्या दुष्टचक्राला ऊस जबाबदार आहे का? ऊसाच्या गाळपावर बंदीचा निर्णय योग्य ठरेल का? आणि भाजपाला शुगर लॉबी मोडीत काढायची आहे का? यासारख्या प्रश्नांचा, असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात। दुष्काळ ऊसामुळे की राजकारणामुळे? दुष्काळ ऊसामुळे की राजकारणामुळे या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया नेमकं मंत्री महोदय काय म्हणाले। ऊसालाही ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे। ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला जाणार नाही अशा ऊस उत्पादकांना किंवा कारखान्यांना त्या ठिकाणी गाळपाची परवानगी देण्यात येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय 1 वर्षापूर्वीच घेण्यात आलेला आहे। आणि आता जी टंचाई लक्षात घेता ऊसाच्या पाण्यापेक्षा पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातनं गाळपावर प्रतिबंध घालणं, ऊसाला पाणी देण्यास प्रतिबंध घालणं आणि जो ऊस शिल्लक राहील तो ऊस चारा म्हणून विकत घेणं आणि जनावरांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अशा स्वरूपाचा हे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्याचा आमचा विचार आहे। माननीय नाथाभाऊंशी मी या विषयात चर्चा करणार आहे। केवळ जिथे ऊस आता लावला आहे त्याला पाणी द्यायचं नाहीये का जो ऊस उभा आहे त्याच्या गाळप करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं काही वेगळं म्हणणं आहे। जो ऊस उभा आहे तो विकत घेऊन चारा म्हणून वापरणं हे खूप कॉस्टली पडेल, कारण FRPची अमाऊंट द्यावी लागेल। त्यामुळे तो जो उभा ऊस आहे तो गाळप करावा लागेल असं माझं मत आहे। परंतु तरीही नाथाभाऊंच्या ह्या मताशी मी सहमत आहे आणि सगळेच सहमत आहेत। दुष्काळ ऊसामुळे की राजकारणामुळे या विषयावर आपण 2 भाजप मधल्या मंत्र्यांची 2 विविध मतं आपण पाहिलीत आणि हाच तर खरा आजच्या राजकारणाचा आणि आजच्या दुष्काळाच्या मुळाचा भाग आहे आणि त्याची आपण चर्चा करणार आहोत। ऊसाची चर्चा असल्यामुळे ती मुळापासून गोड लागेल अशी काही चिन्ह आता दिसत नाही आहेत आणि परंतु ती गोड करता येते का याचा प्रयत्न मी करणार आहे। आपल्या सोबत त्याच करता आपण आमंत्रित केलेले माजी सहकार मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांना। हर्षवर्धनजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत परिणिता दांडेकर। परिणिता दांडेकर या सहाय्यक समन्वयक आहेत। साऊथ एशिया नेटवर्क रिव्हर्स अँड पीपल अँड डॅम्स या संस्थेच्या त्या सहाय्यक समन्वयक आहेत। परिणिताजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। प्रदीप पुरंदरे जलसिंचन तज्ज्ञ आणि प्रशांत बम हे भारतीय जनता पक्षाचे डॅशिंग आमदार आहेत, तेही आपली मतं व्यक्त करतील। या पहिल्या भागाचा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे दुष्काळाच्या दुष्टचक्राला ऊस जबाबदार आहे का? दुष्काळाच्या दुष्टचक्राला ऊस जबाबदार आहे का? परिणिता दांडेकर आपल्या बरोबर आहेत। परिणिता दांडेकर यांचा या विषयावरचा अत्यंत चांगला आणि सखोल असा अभ्यास आहे। परिणिताजी, एकूणच 1 एकर ऊसाला पिकवण्यासाठी 1 कोटी लिटर पाणी लागतं। सध्या मराठवाड्याची अवस्था आपण काय पाहतायत, संपूर्ण धरणामध्ये फक्त 7% इतकाच पाण्याचा साठा आहे। हे वर्षानुवर्ष घडत आलंय, यावर्षी ते अत्यंत तीव्र आहे कारण पाऊस मुळातच कमी झालेला आहे। एकूणच या दुष्टचक्राला ऊस जबाबदार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। खूप वर्ष गेली आपण याच्यावर चर्चा करतोय। मराठवाड्यामध्ये
म्हणजे खरं तर महाराष्ट्रातला जो ऊस बनतो तो जास्तीत जास्त ऊस हा दुष्काळग्रस्त भागातच बनतो. मराठवाड्यात होतो, सोलापुरात होतो. आणि यावर्षी तुम्ही बघाल, तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल, आपल्याला लागोपाठ 2 दुष्काळ आले. 2014चा आणि आता 2015चा आपल्या समोर आहे दुष्काळ. 2014मध्ये 13-14मध्ये आपलं ऊसाखालचं क्षेत्र होतं अंदाजे 2,30,000 हेक्टर, फक्त मराठवाड्याबद्दल बोलतेय मी. आणि 2014-15मध्ये जेव्हा आपण जवळजवळ 2 दुष्काळ आता बघितलेले आहेत, तेव्हा आत्ता आपलं ऊसाचं क्षेत्र आहे 2,85,000 हेक्टर. जवळजवळ 20% वाढ झालेली आहे लागोपाठच्या दुष्काळी वर्षांमध्ये या ऊसाची. पाणी किती लागतं म्हणाल तर आम्ही तरी आमच्या कॅल्क्युलेशनसाठी कमी आकडा वापरतो, जेणेकरून असं वाटायला नको की आम्ही उगीच आकडा वाढतोय. आम्ही म्हणतो CACP डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या म्हणण्याप्रमाणे 187 लाख लिटर प्रति हेक्टर मागच्या ऑक्टोबरमधून पासून हा ऊस शेतावर आहे, शिवारात उभा आहे. त्यांनी आत्तापर्यंत 5,300 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी वापरलं आहे आणि तो वापरत आहे पुढच्या या गाळपापर्यंत 2 महिन्यांपर्यंत. हे पाणी किती आहे तुम्ही विचाराल तर मराठवाड्यातल्या सगळे मोठी धरणं, 11च्या 11 मोठी धरणं यांचा एकूण साठा हा 5,100 MCM दशलक्ष घनमीटर आहे. या सगळ्या साठ्यापेक्षा पण या ऊसाने जास्त पाणी घेतलेलं आहे आणि गाळपाला याच्याहून अजून अधिक प्रमाणात पाणी लागणार आहे. तर त्यामुळे आत्ताचा प्रश्न राजकीय न करता, पॉलिटिकली त्याच्याकडे न बघता आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की मराठवाड्यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे. आपल्याला कितीही वाटो की याचं गाळप करायला पाहिजे, ऊसाचं शेतकऱ्यांना पैसे मिळायला पाहिजेत, साखर कारखान्यांच्या भट्ट्या चालल्या पाहिजेत, तरीही आपल्याकडे पाणी नाही. आणि तरीही आपण हट्ट करून हा सगळा ऊस गाळपासाठी वापरला, अगदी कमी त्याची उत्पादकता धरूनही, तरीही मराठवाड्यामध्ये गाळपाचा जो सीझन आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्च यामध्ये अतिशय मोठा फटका बसणार आहे. खूप मोठी पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे आणि हे सत्य आहे. त्यामुळे याच्यावर चर्चेपेक्षा याच्यावर उत्तरं काय असू शकतात याच्याकडे आपण बघणं जास्त गरजेचं आहे. प्रदीप पुरंदरे आपल्या बरोबर. प्रदीप पुरंदरे, आता परिणिताजींनी या सगळ्याचं अत्यंत भीषण आणि ऑक्टोबर पासून पुढे काय परिस्थिती येईल, जानेवारीमध्ये मराठवाड्यात काय होईल याची मला कल्पना देखील करवत नाही आहे. परंतु गाळपासाठी जर पाणी उपलब्ध करून द्यायचं म्हटलं तर आत्ताची जलसिंचन व्यवस्था बघता तसं आणि आत्ताचं एकूण पर्जन्यमान बघता तसं पाणी उपलब्ध होऊ शकतं का? आणि तसं जर नसेल तर गाळपासाठी पाणी उपलब्ध न करून देणं किंवा गाळपावर प्रतिबंध घालणं किंवा ज्या ऊसाचं ठिबक सिंचनाद्वारे निर्मिती झालेली नाही तशा ऊसाला न स्वीकारणं, अशा प्रकारचे काही उपाय असू शकतात का? काय वाटतं आपल्याला एक जलसिंचन तज्ज्ञ म्हणून पाण्याची आत्ताच्या सिंचनाची व्यवस्था काय आहे? मराठवाड्यातली सध्याची पाण्याची अवस्था भीषण आहे आणि फार लवकरच ती अजून गंभीर होणार आहे. आमची सगळी धरणं जवळजवळ कोरडी पडलेली आहेत. परिणिताताईंनी त्याचं चांगली माहिती दिली. तेव्हा यापुढे जर ऊस तिथे राहणार असेल तर त्या ऊसाला धरणातून पाणी मिळणार नाही आहे. ते सगळं भूजलावरती अवलंबून राहणार आहे. आणि एवढ्या मोठ्या ऊसाचं जर 2 लाख हेक्टर त्याचा आकडा त्यांनी सांगितला, हे जर भूजलावरून जाणार असेल तर भूजलातलं पाण्याची पातळी फार मोठ्या प्रमाणावर कमी होत जाणार आहे. आणि पुढचा जर दुर्दैवाने पाऊस लवकर आला नाही, पावसाने ताण दिला तर मराठवाड्याचे हाल कुत्रा खाणार नाही, ही गंभीर परिस्थिती आहे. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून ऊसावरती निर्बंध आणणं हे गरजेचं आहे. परिस्थिती वाईट असताना यावर्षी नव्याने ऊसाची लागवड करणं आवश्यक नव्हतं, टाळायला पाहिजे होतं. शासनाने त्याच वेळेला निर्णय घ्यायला पाहिजे होते, ते घेतले नाहीत. पण आता तरी निदान चांगली बुद्धी सुचलेली आहे आणि हे निर्बंध आले तर त्याचा उपयोग होऊ शकेल. नक्की हे निर्बंध आणावेत. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला करता येतील. म्हणजे आपल्या इथे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 हा एक कायदा आहे. त्या कायद्यामध्ये जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा पिकांचं नियमन करण्याची तरतूद आहे. कलम क्रमांक 47 नुसार हे बंधन घालता येतं. कमी ड्युरेशनची पिकं घ्या, अमुक पाणी लागेल एवढीच पिकं घ्या, हा आग्रह धरता येतो. एवढंच नाही तर 48 नंबरच्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की लाभक्षेत्रामध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरींवरती जे नगदी पिकं आहेत त्याच्यावरती देखील शासन बंधन आणू शकतं. तेव्हा ही कलमं वापरली पाहिजेत आणि ही जर वापरली आणि तरी लोकांनी ऊस घेतला तर 49व्या कलमाखाली त्यांचा पाणीपुरवठा बंद करता येतो. अर्थात हे झालं फक्त लाभक्षेत्रापुरतं. लाभक्षेत्राच्या बाहेरचा ऊस जर बंद करायचा असेल यावर्षी तर त्याला वेगळ्या हे करावं लागेल, वेगळ्या तरतुदी कराव्या लागतील. माझ्या माहितीनुसार आत्ता तशी तरतूद करता नाही आहे, कायद्याने तरतूद नाही आहे. आपल्याला अध्यादेश किंवा नवीन कायदा काढावा लागेल. प्रशांत बम,
हा विषय राजकारणाचा नाहीये, परंतु ऊसाची लागवड जर आम्ही वेळीच थांबवली असती तर हा प्रश्न आला नसता. आणि आता जो ऊस उभा आहे तो अख्खा ऊस करपून जायची वेळ आहे. मुळातच ऊसाला पाणी कमी गेल्यामुळे यावर्षी यील्ड कमी येणार याच्यात काही शंकाच नाहीये. परंतु आता सवाल असा आहे की या ऊसाचं मग करायचं काय? गाळपावर निर्बंध घातले, हे सगळे निर्णय आधी का नाही घेतले? आधी घेतले असते तर आज जो शेतकरी, हा जो कार्यक्रम बघतोय त्यातले अनेक तुमचे मतदार आहेत, त्या मतदारांना तुम्ही काय तोंड देणार आहात? त्यांच्याकडच्या ऊसाचं त्यांनी करायचं काय? मग याच्यात दोन भाग आहेत. याच्यावर आपण आता सरकार म्हणून, म्हणजे आता पक्षावर किंवा काय केलं पाहिजे होतं पक्षावर न जाता सरकार म्हणून प्रत्येक देशाची एक सिस्टम आहे. म्हणजे भारतामध्ये फक्त 3 ते 4 महिने, त्याच्यातलेही काही दिवसच पाऊस होतो. आणि पूर्ण जगात ज्या ठिकाणी 8 ते 9 महिने सतत पाऊस होतो अशाच ठिकाणी ऊसांची लागवड होते आणि तेच फक्त लागू होतं. पण ठीक आहे, आता भारतामध्ये जे सुरू एकदम तुम्हाला काहीही बंद करता येणार नाही, परंतु तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग करावी लागेल. 5 ते 7 वर्षाची करावी लागेल. आपण सांगू गाळप बंद करून टाकू वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काढलं जाईल की गाळप समजा बंद केलं आणि चाऱ्याला द्यायचं असलं तर त्याचा शेतकऱ्याला परवडेल का, FRP परवडेल का, हा सगळं सिस्टम काढून या वर्षी किंवा पुढच्या वर्षी काय करायचं हे ठरेल. पण याच वर्षापासून पुढची पिकं आपण कशी घेतली पाहिजे, काय चुकलंय आपलं नेमकं. प्रशांत बाब, सवाल तो नाहीये जी. अहो प्रशांत बाब, सरकारनं योग्य वेळी निर्णय का नाही घेतला? ऊसाच्या गाळपावर, ऊसाच्या लागवडीवर तेव्हाच जर बंधन आणलं असतं तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते. तुम्ही हा निर्णय तेव्हा का नाही घेतला? बोलताय तुम्ही, मी म्हणून सरकार तेव्हा म्हणजे केव्हा? आता ऊसाचं क्षेत्र हे 15-15 महिन्यापूर्वी, 12-12 महिन्यापूर्वी लागलेलं आहे आणि सरकार आल्याबरोबर ताबडतोबीनं याच्यावरच्या उपाययोजना, आणि जसं माननीय खडसे साहेबांनी सांगितलं, 1 वर्षापूर्वीच सांगितलं की ड्रीप इरिगेशनवर जे ऊस घेतील त्यांनाच ऊस देऊ. कारण की आधी ऊस बंद नाही करता येणार, ड्रीपवर आपल्याला ऊस सुद्धा चालवावा लागेल, प्रचंड प्रमाणे पूर्ण बंद नाही करता येणार. म्हणून हा अगोदरच सांगितलं आणि आता अंमलबजावणीची वेळ आलेली आहे. आता मार्ग असा काढावा लागेल की ऊसाचं क्षेत्र गाळप बंद करायचं, चाऱ्याला द्यायचं, कारण की आजची ती विदारक परिस्थिती झालेली आहे, त्याच्यावर मार्ग काढावा लागेल. हेच सांगू लागलो आम्ही सुद्धा. हर्षवर्धन पाटील, आपण पाहताय दरवर्षी ऊसावरून आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या फक्त चर्चा होत असतात. तुमचं सरकार होतं तेव्हाही आम्हाला काही याच्यातनं उपाययोजना पुढे झालेली दिसली नाही आणि आत्ताही काही येत नाही. आणि आता तर परिस्थिती भीषण गंभीर अशी आहे की मराठवाड्यामध्ये प्यायला पाणी नाही. अशा वेळेला आम्ही गाळपावर पाणी जर खर्च करायचं म्हटलं तर लोकांनी जगायचं कसं? काय भीषण अवस्था महाराष्ट्राची आलेली आहे. हर्षवर्धनजी, नाही याच्यामध्ये उदयजी एक पहिल्यांदा क्लिअर करावं लागणार आहे की सरकारची नेमकी भूमिका काय आहे. कारण आज अशी परिस्थिती आहे की महसूल मंत्र्यांचं एक विधान आहे, करेक्ट, आणि सहकार मंत्र्यांचं एक विधान आहे. मग आता याच्यामध्ये असं कुठल्या एका मंत्र्यांना ह्या राज्याचं धोरण स्वीकारता येणार नाही, तो राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पाहिजे. आणि मला वाटतं की अशा भीषण परिस्थितीमध्ये किमान अशा निर्णयावर तरी एक वाक्यता पाहिजे. दुर्दैवानं ती नाही आहे. त्यामुळं पहिल्यांदा सरकारचा निर्णय ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काय आहे हे एकदा जनतेला स्पष्ट करावं, ही माझी जाहीर मागणी येत आहे. असे एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा आता मुख्यमंत्री दुष्काळाच्या दौऱ्यावर आहेत कालपासून, किमान मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करावं की तुमचं या वर्षीचं पिण्याच्या पाण्याचं, शेतीचा पाण्याचं आणि इतर सर्व तुमचं धोरण काय आहे याबद्दलची स्पष्टता झाली पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की इथं मी कबूल करतो की पहिल्यांदा पाणी पिण्यासाठीच द्यावं लागणार आहे, जनावरांसाठी पाणी द्यावे लागणार आहे, त्याबद्दल दुमत नाही कोणाचंच. परंतु आता इतक्या उशिरा निर्णय हे का घेतात? करेक्ट. आता 4 जूनला उदयजी या राज्यामध्ये पाऊस झाला, तिथून पुढे 3 महिने या राज्यामध्ये पाऊस का झाला नाही. विशेषतः मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झाला पाऊस बऱ्यापैकी, चांगली गोष्ट आहे. पण या भागामध्ये पाऊस नाहीये. आता इथं बरेच लोक सांगतात की ऊसाची लागवड ह्या वर्षी का केली. या वर्षी ऊसाच्या लागवडीला धरणामधून पाणी दिलं गेलेलं नाही. आपल्याकडं आता मला वाटतं जलतज्ञ सांगत होते की ह्या कायद्याप्रमाणे तशी तरतूद पण आहे की एखादं धरण जर 30% भरलं असेल तर सिंचनाकरता पाणी द्यावं लागतं, असं त्या मॅन्युअलमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे यावर्षी ऊसाच्या लागवडीचा विषय हा वेगळा आहे. परंतु प्रश्न असा आहे की आता या ऊसाचं करायचं काय, ज्या शेतकऱ्यांनी ऊस केलेला आहे त्याचं करायचं काय. आता आमच्या प्रणितीताई म्हणाल्या की त्यांचंही नुकसान होता कामा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या कारखान्याला पाणी नसेल तो कारखाना चालूच होणार नाहीये. सरकार जरी म्हणलं तरी तो चालू करणार नाही, कारण कारखाना चालू करायला पाणी लागतं. आता जिथं
प्रत्येक कारखान्याची केस टू केस वेगळी आहे. कोल्हापूरमधल्या कारखान्यांची केस आहे. एक दुष्काळाकरता पाणी आरक्षित करणं त्याबद्दल Correct. कोणाचंही दुमत नाही. पण तुम्हाला जर निर्णय जर साखर कारखान्याच्या बाबतीतला जर घ्यायचा असेल तुम्हाला, तर याबद्दलची सविस्तर चर्चा ही राज्य स्तरावर व्हायला पाहिजे बरोबर होती. आहे. हे राज्य लोकशाही मार्गाने चालतं. ह्या सगळ्यांना विश्वासात घ्यावा लागेल. एक कारखाना बंद राहिला प्रशांत भाऊ, तर त्या कामगारांचं काय होणार? 60 लाख ऊस तोडणी कामगार आहे. 60 लाख ऊस तोडणी कामगार, त्यांचं काय करणार? 10 लाख आहेत. बरोबर आहे. हे सगळे मिळून व्यवस्था जी आहे. ऊस तोडणी प्रशांत भाऊ, कामगारांचा प्रश्न आहे. या सगळ्या बाबतीमध्ये सरकारने पहिल्यांदा धोरण स्पष्ट करावं. याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही. आज अभूतपूर्व अशा प्रकारची दुष्काळाची परिस्थिती आहे आणि ही गोष्ट खरी आहे की आता वेळ आलेली आहे. ऊसाचं पाणी हे आपल्याला किती कमीत कमी वापरता येईल, किती काटकसरीनं वापरता येईल. आता ठिबकच्या बाबतीमध्ये आता प्रशांत भाऊ म्हणाले की खडसे साहेब म्हणाले की गेल्या वर्षी आम्ही GR काढलेला आहे. नुसतं GR काढून ठिबक होणार नाही. ते ठिबक करण्याकरता अनुदान द्यावं लागेल. ठिबक करण्याकरता एक मोहीम घ्यावी लागेल. ठिबक करण्याकरता सरकारला पाठीमागे उभं राहावं लागेल. मला असं वाटतं की एवढं तडकाफडकी असे कुठल्याही गोष्टी होणं अशक्य आहे. यातून बसून सामंजस्यानं मार्ग काढला पाहिजे. आज दुसऱ्या बाजूला शेतकरी आत्महत्या करतो याचाही विचार करावा लागेल. पिण्यासाठी पाणी द्यावं लागेल, मुक्या जनावरांसाठी पाणी द्यावं लागेल, चारा द्यावा लागेल. ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. आणि मग तुम्हाला जर कारखान्याचं पाणी बंद करायचं असेल तर ह्या राज्यातल्या सगळ्या उद्योगपतींच्या संदर्भामध्ये जे पाणी दिलं जातं दुष्काळी परिस्थितीमुळे, त्याला काय नेम लावणार आहे तुम्ही? या सगळ्या गोष्टीचं उत्तर उदयजी ह्या चर्चेच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज दुर्दैवाने या चर्चेमध्ये सरकारचा प्रतिनिधी मंत्री म्हणून खरं म्हणजे कोणतरी यायला पाहिजे होतं. हा 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हा पेटलेला प्रश्न आहे. आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्या बिचाऱ्यांनी कष्ट करून आज त्याच्या ऊसाला पाणी नाही तर ऊसाचं पीक जळायला लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला तुम्ही अनुदान देणार नाही, मदत देणार नाही, ठिबकला पैसे देणार नाही आणि एक फतवा काढायचा की आता कारखाने सगळे बंद करा बंद. शेवटी मायबाप सरकार तुम्ही आहात. तुम्ही ठरवायचं आता या राज्याचं काय करायचंय ते. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आपल्याकडे 2006ला उदयची निर्णय झाला होता. आम्ही मंत्रिमंडळात असताना 50,000 मला वाटतं. शिल्लक जर ऊस राहिला गाळपाविना 50,000 ते 2006चे होते. मग आता निर्णय जर घ्यायचा असेल तर 1 लाख रुपये हेक्टर आपल्याला त्या शेतकऱ्यांना मदत द्यावी लागेल, पाणी पण द्यावं लागेल, चारा द्यावा लागेल. आणि काल मुख्यमंत्री म्हणाले की तिजोरीतला सगळा पैसा खर्च झाला तर हरकत नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या करता मदत करू. त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. सुरुवात ऊसापासून आणि दुष्काळापासून करावी अशी माझी मागणी. 1 लाख रुपये जर तुम्ही हेक्टरी म्हणलात तर जवळपास 8,000 कोटी रुपये. माझं गणित जर कच्चं नसेल तर बघा, 8,000 कोटी रुपये. बरोबर आहे हर्षवर्धनजी? 8,000 कोटी रुपयाची गरज लागेल आपल्याला. काय वाटतंय? 10 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र या 10 लाख हेक्टर क्षेत्र होतं. 2-2.5 लाख हेक्टर क्षेत्र कदाचित जळून गेलं असेल किंवा चाऱ्याकरता गेला असेल. आता हे पूर्वी लावलेला ऊस आहे. या वर्षी लावायचा का न लावायचा तो शेतकरी ठरवतोय. तुम्ही सांगण्याची पण आता कोणी आवश्यकता नाही. त्याला माहिती जर पाणी नसेल तर तो ऊस करत नाही. आणि आता ताई म्हणाल्या की दुष्काळी भागामध्ये ऊस वाढतोय. असं नाहीये. जिथं पाण्याची शाश्वती आहे, जिथं पाणी मिळू शकतं, कारण ऊसाला पाणी लागतं ही गोष्ट खरी आहे, ती काय नाकारून चालणार नाही. परंतु आता नवीन शेतकरी ऊसाची शेती करतोय, त्याला आधुनिक पद्धतीनं शेततळी होत आहेत. त्याप्रमाणे पट्टा पद्धत सुरू झालेली आहे. एक गोळ्याची लागवड सुरू झालेली आहे. प्लांटेशन कमी व्हायला लागलेलं आहे आणि त्यातून उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय. याला सरकारने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. उदयजी, सरकारने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, परंतु सरकार काही भूमिका घेताना दिसत नाही. आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी हे खासदार आहेत, स्वाभिमानी संघटनेचे नेते आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा या सरकारमध्ये सामील असणारे आणि साखर कारखान्याशी निगडीत अशा दोन्ही भूमिकातून किंवा साखर कारखान्यांच्या एकूणच गोष्टींविषयीचे आंदोलक अशा तिहेरी भूमिकेतनं आपण आहात. आपण सरकारमध्येच एक प्रकारे आहात, परंतु सरकार निर्णयच घेताना दिसत नाही. दहीहंडी असो किंवा ऊसाचा गाळपाचा प्रश्न असो, संभ्रमित अवस्था सरकार का निर्माण करते? आपण काय करणार आहात? नाही, एक तर राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती वाईट आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु अजून परतीचा मान्सून कशा पद्धतीनं सक्रिय होणार आहे याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. परतीचा मान्सून जर चांगल्या पद्धतीनं जर झाला तर याच्यामध्ये ही तीव्रता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मी जो काही थोडाफार हवामानाचा अंदाजाचा अभ्यास केलेला आहे त्या पद्धतीनं सप्टेंबरमध्ये नाही परंतु ऑक्टोबरमध्ये पाऊस चांगल्या पद्धतीनं परतीचा मान्सूनच्या रूपानं किंवा वादळी स्वरूपात
पडेल अशा प्रकारचे अंदाज. पण त्याचा फायदा तर खरीपाला होईल. खरीपालाच होणार रब्बीचा गेला आहे. हातामधनं. रब्बी तर कधीच गेलेला आहे. रब्बी आता लगेच पाऊस पडला तरी सुद्धा त्याचा रब्बीला काही खरीपाला काही उपयोग होणार नाही. आपण रब्बीलाच काय फायदा करणार, होणार आपला आहे. पक्ष काय करणार? आपण या सरकारमध्ये आहात, सरकारचे 2 मंत्री एकमेकांच्या विरोधात स्टेटमेंट करतायत. शेतकऱ्यांचे आपण नेते आहात, शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणार कोण? शेतकऱ्यांची बाजू मी मांडणार आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी अतिशय दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, जनावरांना चाऱ्याची आणि पाण्याची गरज आहे, त्या ठिकाणी साखर कारखान्यापेक्षा जनावरं जगवणं आणखीन पिण्याला पाणी देणं हे प्राधान्य असलं पाहिजे. या ठिकाणी तालुकानिहाय जिल्हानिहाय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं एक धोरण ठरू शकत नाही. परिस्थिती बघून ठरवावी लागेल. मराठवाड्यामध्ये सुद्धा काही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध आहे, म्हणून सरसकट मराठवाड्यातले कारखाने बंद ठेवता येणार नाहीत किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही कारखान्यांची पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तिथं पश्चिम महाराष्ट्रात पाणी आहे असंही निष्कर्ष काढता येणार नाही. मग असे हर्षवर्धन पाटील साहेब म्हणाले त्या पद्धतीनं केस टू केस प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि शेतामध्ये जो उभा ऊस आहे तर त्या पिकाची, त्या ऊसाची जबाबदारी शेवटी सरकारवर आहे. साखर कारखाने जर ऊस गाळू शकले नाहीत तर त्या ऊसाची भरपाई देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची आहे. ऊसाची भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे, परंतु या शासनामध्ये आता या संदर्भातल्या धोरणातल्या जो संभ्रम आहे तो धोरणातला संगम एकूणच या शेतकऱ्यांच्या मुळावर येतोय का? आणि ऊसाच्या गाळपावरच्या बंदीचा हे जे सुतोवाच केलंय कृषी मंत्र्यांनी. काल स्वतः एकनाथराव खडसे साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना मी खुलासा विचारला की तुम्ही राज्यातले साखर कारखाने बंद करायचं असं म्हणता, मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं काय, शेतातल्या उभ्या ऊसाचं काय? कारण हा ऊस शेतकऱ्यांनी 1.5 वर्षापूर्वी शेतात लावलेला आहे. त्यावेळी त्याला माहिती नव्हतं की तुम्ही काय निर्णय घेणार आहात किंवा सरकार काय निर्णय घेणार आहे आणि मग त्यात दोष काय. तर त्यावेळी ते मला म्हणाले की ज्या ठिकाणी पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी आम्ही ती उपाययोजना करतोय. तो उभा ऊस गाळणं किंवा त्याची जबाबदारी सरकारची आहे. आम्ही शेतकऱ्याला FRP प्रमाणे पैसे देऊ आणि तो चाऱ्याला वापरू असं जर ते म्हणत असतील तर शेतकऱ्याला काही हरकत असायचं कारण नाही. FRPचे पैसे रंटे चाऱ्याला वापरू, परंतु चाऱ्यासाठी म्हणून आपण ऊसाचा कितपत वापर करू शकतो त्यातून जनावरांच्या जिभेवर जे परिणाम होतात आणि जीभ काही काळाने जनावर त्याला तोड लावत नाहीत. हे चारा छावण्यात आम्ही मागच्या वर्षी दाखवलेलं आहे. त्याला गोडतेलाचा हात लावला तरी सुद्धा जनावर हात लावत नाहीत. आपण शेतकरी आहात, जातीवंत शेतकरी आहात, आपण डेअरी सुद्धा चालवता, आपल्याची पूर्ण कल्पना आहे. या सगळ्याची चर्चा आपण चालू ठेवतो. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय दुष्काळ ऊसामुळे की राजकारणामुळे. दुष्काळ ऊसामुळे की राजकारणामुळे याविषयी आपण चर्चा करतो. आणि त्या चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आहेत राजू शेट्टी, खासदार राजू शेट्टी आहेत, हर्षवर्धन पाटील, प्रदीप पुरंदरे, प्रशांत बम आणि परिणिता दांडेकर या आहेत. या दुसऱ्या भागाचा प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो प्रश्न आहे ऊसाच्या गाळपावर बंदीचा निर्णय योग्य ठरेल का? ऊसाच्या गाळपावर बंदीचा निर्णय योग्य ठरेल का? मी थेट जातोय हर्षवर्धन पाटील यांच्याकडे. हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्रामध्ये करेक्ट मी इफ आय एम रॉंग 160 ते 166 अशा स्वरूपाचे आता कारखाने आहेत. त्यातल्या किती कारखान्यांनी FRP पण रेट दिला? साखर कारखानदार पैसे देत नाहीत. आणि आता ऊसाच्या गाळपाच्या संदर्भातले जेव्हा निर्णय घ्यायचे येतात तेव्हा सगळेच साखर कारखानदार त्याच्या भोवतीचा आपलं असणारं जे राजकारण आणि अर्थकारण आहे ते धोक्यात आलं म्हणून त्याविषयी विशिष्ट भूमिका घेताना दिसतात. काय सांगाल? नाही, आता आपली चर्चा उद्याची दुसऱ्या बाजूला चाललेली आहे. FRPचा विषय आता खासदार राजू शेट्टी येत आहेत. FRP देण्याकरता म्हणून जे काय उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या त्याच्यातल्या काय उपाययोजना झालेल्या नाहीत. एक 6,000 कोटीचं पॅकेज दिलं म्हणतात, पण ते कर्ज आहे आणि ते कर्ज अजूनही कुठल्या बँकेने उपलब्ध करून दिलं नाही. कायद्याप्रमाणे प्रत्येक कारखान्याला FRP द्यावी लागेल आणि हे पहिलंच वर्ष असं झालंय उदयजी की आपण FRP देऊ शकलो ना. ह्याच्या पाठीमागची जर आपण अनेक वर्ष जर पाहिली तर दरवर्षी FRP पेक्षा आपण जास्त पेमेंट दिलेलं आहे. गेल्या वर्षीच आपण 357 कोटी रुपये FRP पेक्षा जास्त आपण ह्या राज्यामध्ये दिले. त्यामुळं FRP कायद्याप्रमाणे द्यावे लागेल हा एक भाग झाला. मूळ प्रश्न असा आहे आता की ह्या दुष्काळामुळं जे काही साखर कारखान्याबद्दलचं किंवा जे काही लिंकअप केलं जातं, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकारण होता कामा नये. आता खासदार राजू शेट्टी येत आहेत, सुदैवानं ते आणि त्यांचा पक्ष आणि त्यांच्या विचाराचं सरकार आता महाराष्ट्रात आलेलं आहे.
त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की आता खासदार साहेब आपण थोडी भूमिका कठोर घ्या. आता जरा ह्या सरकारला तुम्ही सांगा आता की ह्या राज्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आपला. ठीक आहे, ऊस हा एक भाग आहे, पण ओव्हरऑल शेतकऱ्याची परिस्थिती जर ह्या राज्यामध्ये जर आपण पाहिली तर आज दुधाला भाव नाही, कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही. कोणतंही पीक शेतकऱ्यांनी केलं तर त्याला दर नाही, डाळिंबाला दर नाही, केळीला दर नाही, द्राक्षाला दर नाही. आणि आता उदयजी एक नवा दुर्दैवानं प्रकार सुरू झाला आहे महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत पुरुष शेतकरी आत्महत्या करत होता, आता दुर्दैवानं महिला आत्महत्या करायला लागल्या. आता किती लोकांच्या आत्महत्या झाल्यानंतर सरकार जागं होईल हे कुठेतरी एकदा स्पष्ट करावं लागेल का नाही सांगा. आणि मग मला असं वाटतं की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी विषय आला की काय लोकांची मतं वेगळी आहेत. आपण सुद्धा ग्रामीण भागामध्ये येऊन ॲक्च्युली जे चुकीचे वागत असतील त्याचं आम्ही कोणी समर्थन करणार नाही. आणि आम्ही जरी कारखाना चालवत असलो तर आम्ही काय कारखान्याचे मालक नाही, शेतकरी त्याचे मालक आहेत. कुणीतरी 21 लोकांचं बोर्ड असतं. मला असं वाटतं की आता ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये या विषयावर कारखाने सुरू ठेवायचे का बंद ठेवायचे, शेतकऱ्याला न्याय देणार आहे का नाही देणार ही जी भूमिका स्पष्ट करावी लागेल ना. आता ह्या 2 मंत्र्यामध्ये जर वाद असतील आणि अजून मुख्यमंत्री काय बोलायला तयार नसतील आणि खासदार साहेब आता म्हणाले की मी काल एकनाथ खडसेंना भेटलो, मला वाटतं जे काय असेल आता कालच मंत्रिमंडळाची मिटिंग झाली. आम्ही अपेक्षा करत होतो की काल मंत्रिमंडळाची मिटिंग झाल्यानंतर हे जो धोरण सरकार स्पष्ट करेल. अजून धोरण स्पष्ट नाही. मी कमिशनरला फोन केला, म्हणलं काय परिस्थिती आहे, अजून मंत्री समितीची बैठक नाही, अजून त्याच्या बाबतीमध्ये ऊस नियंत्रण कमिटी नियुक्त केली त्याची बैठक नाही. आता ऑक्टोबर जर समजा नाही पाऊस पडला तर ह्या ऊसाचं काय करायचं. ठीक आहे, आता खासदार साहेब म्हणाले की परतीचा मान्सून सुरू होईल, अपेक्षा चांगली आहे, त्यांनी हवामान खात्याचा अंदाज घेतला, पडला तर चांगली गोष्ट आहे. पण परतीच्या पावसाने धरणं भरणार नाहीत. परतीच्या पावसाने फार फार तर रब्बी हंगामाकरता त्याचा उपयोग होईल, खरीप तर वाया गेलेलंच आहे. याचं कारण हर्षवर्धनजी, परतीचा पाऊस हा मैदानी प्रदेशात पडतो. परतीचा पाऊस हा कधी धरण क्षेत्रात पडलेला आपल्याला पाहिलेला नाही आपण, त्यामुळे त्याची अवस्था आणखी भीषण होणार आहे. ते सांगतो मी. प्रशांत बम, तुम्ही काय सांगाल? सरकारचं धोरणच स्पष्ट नाहीये. अजून गाळपाचा हंगाम सुरू व्हायचा आहे आणि गाळपाच्या बंदीची आपण घोषणा करतोय. सरकारचं धोरण का स्पष्ट नाहीये? ऊस करपवू द्यायचा आहे तुम्हाला, ऊस लॉबी मोडीत काढायचं, काय करायचं काय सरकारला? असं काहीच होणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळणार आहे. 2 वेगळे भाग होते. तुम्ही नीट जर दोघांचे बाईट जर तुम्ही ऐकले, ज्या क्षेत्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज आहे परंतु त्या ऊस उत्पादकाला पैसे देऊन त्याचे पैसे मिळणार नाही असं अजिबात नाही आहे. त्याचे पैसे मिळतील, पण प्रायोरिटीनी नेमकं काय केलं पाहिजे, ते पाणी कशा करता जसं सांगितलं, पिण्याला अगोदर वापरता येईल आपल्याला आणि नंतर मग गाळपाचा सुद्धा, गाळप अजिबात बंद होणार नाही, गाळप राहील. परंतु अशा क्षेत्रांमध्ये ज्या क्षेत्रांमध्ये अगदीच दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी पाणी घ्यावं लागेल. आणि आपण जसं बोलता बोलला की चाऱ्याकरता पूर्ण ऊस लागत नाही, ऊस हा त्या कुट्टीतला एक पार्ट असतो, तो पार्ट करून आपण त्या छावणीला वापरतो. आता माननीय माजी मंत्री महोदय जे बोलले की FRP याच वर्षी भेटलं नाही, मला एक सांगा, इतक्या वर्षापासून हे कारखाने चालवतात, तुमच्याकडे रिझर्व्ह फंड असायला पाहिजे होता ना. आणि मालक कसले शेतकरी आले, 21 पण नाही, यांच्यातले 2-3च मालक असतात या कारखान्यांचे. सगळ्या शेतकऱ्यांना पण माहिती आहे. हे सगळे शेतकऱ्यांना ऊसाची ही लॉबी तयार करून त्यांना कधीही व्यवस्थित मॅनेजमेंट नाही दिली, पाण्याचा अतिवापर करू दिल्यात आला आणि यामध्ये 2.5 कोटी लिटर दर हेक्टरी पाण्याचा वापर करताना सुद्धा चुप्प बसले. कारण की यांच्या मालकीच्या शेती जास्त आहेत, प्रचंड पाण्याचा वापर झालेला आहे. कुठेतरी योग्य ठिकाणी नेण्याचा हे सरकार पूर्ण विचार करत आहे, व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करत आहे. तुम्हाला अगदी अचानक ताबडतोब काही त्याचा निकाल मिळणार नाही, पण जे पांगलेलं इतक्या वर्षाचं त्याला व्यवस्थितरित्या आम्ही पूर्ण करत आहोत. या सगळ्यावर बरोबर आहे प्रशांत बाब, द्यायलाच. प्रशांत बाब तुम्ही म्हणता बरोबर, याच्यावर परिणिता दांडेकर मत व्यक्त करतील. फक्त या मुद्द्यापुरतच हर्षवर्धनजी काय सांगाल की हे आत्ताचं पाप नाहीये, हे पाप मागच्या 15-20 वर्षापूर्वीच आहे? हा, तेव्हा नाही विचार केला, तेव्हा रिझर्व्ह फंड मधनं पैसे द्यायला पाहिजे होते, ते नाही दिले. रिझर्व्ह फंड वगैरे असा कारखान्यामध्ये कुठं नसतो. कारण पहिले आपण असे काही पैसे कपात करत होतो, पण कोर्टाचे आदेश आले की कोणती ऊसाच्या बिलातनं कपात करायची नाही, हे खासदार राजू शेट्टींना माहिती आहे. आणि प्रशांत बम तर आता काल परवा भाजपमध्ये जाऊन आमदार झालेले आहेत. त्यांची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूने आहे का नाही एवढं त्यांनी स्पष्ट करावं. ते शेतकऱ्याला मदत करणार आहेत का नाही, नसेल तर नाही म्हणून सांगा. नाहीतरी सरकारचं धोरण स्पष्टच आहे. ते आता म्हणाले की आम्ही सरकार मदत करू. अहो, दूध घातलं शेतकऱ्यांनी, त्याचे 45 कोटीचं पेमेंट अजून मिळालं नाही.
खासदार राजू शेट्टी साहेब, तुमचं पण दूध सरकारला गेलं असेल, त्याचे पैसे अजून मिळाले नाही, गारपीटचे पैसे नाही, दुष्काळाचे पैसे नाही, चारा छावण्या सुरू नाहीत, टँकरचे त्या ठिकाणी अलॉटमेंट केली जात नाही. कोणते निधी दिला शेतकऱ्यांना एवढं तरी सांगा. हे सरकार शेतकऱ्याचं आहे की एवढं तरी स्पष्ट कारण नसेल तर नाही म्हणून सांगा ना. आता काय करू शकतो, मायबाप सरकार शेवटी तुम्ही आहात, आम्ही पण सत्तेमध्ये काम केलेलं आहे. प्रशांतजी, येतो मी तुमच्याकडे. आल्यानंतर मला वाटतं सांगतो मी सांगतो. परिणिताजी काय सांगाल? परिणिताजी, मला असं वाटतं की आपण तातडीने या विषयाला राजकीय वळण देणं थांबवलं पाहिजे. हा विषय या दोन पक्षांपुरता नाहीये, हा विषय खूप मोठा आहे आणि त्याला अशा चर्चांमधून वर्तमानपत्रांमधून याला परत 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 फक्त राजकीय वळण देण्यात येतं. याच्यामुळे या पक्षांचं सोडून बाकी कुणाचाही फायदा होत नाही. आता प्रश्न खूप मोठा आहे, फक्त ऊस शेतकऱ्यांचा नाहीये, बाकीच्या खूप मोठ्या शेतकऱ्यांचा आहे. ऊस शेतकरी, तुम्हीच आकडेवारी सांगितली, थोडीशी ती मी दुरुस्त करते. 60% आपल्या एरियावरती, कल्चरेबल एरियावरती ऊस आहे, जो 71% सिंचन घेतो. आणि उरलेल्या लोकांनी काय करायचंय, त्यांचे प्रश्न कोण मांडणार आहे, कुठली लॉबी आहे जी त्यांच्यासाठी बोलते, त्यांना पाणी कुठून मिळणार आहे, या सरकारने मागच्या वर्षी असं केलं, त्या सरकारने 2 वर्षापूर्वी असं केलं, या सगळ्या वादांमधून आणि चर्चांमधून आता तरी आपण बाहेर येणं गरजेचं आहे. राजू शेट्टीजी म्हणाले परतीचा मान्सून, अहो आता आमच्या आकडेवारीप्रमाणे उस्मानाबादमध्ये आणि परभणीमध्ये 35% पाऊस झालाय. सप्टेंबर मधला 100% जरी ॲव्हरेज पाऊस झाला ना तरी ते 36%च्या वरती येणार नाहीयेत. आपल्याकडे पाणी नाहीये, गाळपासाठी जे पाणी लागणार आहे ते पाणी आपल्याकडे शिल्लक नाही, हा प्रश्न आहे, हा मुद्दा आहे. पाणी कुठून येणार आणि आपण त्याचं काय करणार, हा मुद्दा आहे. यांनी तुम्ही काय सांगितलं, तुमची भूमिका काय, हे क्लिअर करा. हा मुद्दा नाहीये, आपण याला परत परत राजकीय वळण देणं कधीतरी थांबवलं पाहिजे. पुरंदरेजी काय सांगाल? पुरंदरेजी, सर, या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी आपल्याकडे 2 व्यासपीठ आहेत. उदाहरणार्थ पुरंदरेजी यांचा आवाज बोला. पाण्याबद्दल विचार करण्यासाठी आणि हे करण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण 10 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे. त्यांनी या सगळ्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे, त्यांनी व्यवस्थित धोरण दिलं पाहिजे. त्याच्याबद्दल काही चर्चा होताना दिसत नाही. त्यांनी फक्त 2 नोटिफिकेशन काढली, एक ड्रीप बद्दलचं काढलं आणि एक ग्राउंड वॉटर बद्दलचं काढलं आणि ते निवांत बसलेले आहेत. तर त्यांना काहीतरी कामाला लावलं पाहिजे ना. दुसरं आपल्याकडे राज्य जल परिषद आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. हे सगळे गंभीर प्रश्न, धोरणात्मक प्रश्न या व्यासपीठांवरती चर्चा व्हायला पाहिजे, त्यातून काहीतरी मुद्दे निघाले पाहिजेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ड्रीप कंपल्सरी करण्याबद्दल नोटिफिकेशन काढलं प्रायोगिक तत्वावरती आणि प्रोजेक्ट्स कोणती घेतली, उजनी, टेंभू आणि मुळा. हे फक्त 3च प्रकल्प त्यांना आठवले पश्चिम महाराष्ट्रातले. जिथं दुष्काळ आहे ते मराठवाडा आठवला नाही, विदर्भ आठवला नाही. मग आम्ही भांडल्यानंतर ती आता यादी वाढवली आणि आता करणार काय, तर फक्त प्रायोगिक तत्वावरती करणार. ड्रीप आणण्याबद्दलच्या गप्पा खूप होतात. कोण आणणार आहे ते, त्याला प्लॅन काय आहे, त्याला इन्स्टॉलेशन कोण करणार आहे, डिझाईन कोण करणार आहे, त्यांना पाणी कुठून मिळणार आहे, हे फसवेगिरी आहे. आपण ड्रीपबद्दल जलसंपदा विभागाची धोरणं फार पूर्वीपासून आहेत. आपण जलाशयावरून त्यांना परवानगी देतो ड्रीपच्या, ते वाढीव क्षेत्रासाठी परवानगी घेतात आणि कोणी ड्रीप करत नाही. त्याचं नियमन काय करणार आहोत आपण, काही नाहीये. तेव्हा ह्या चर्चा जरा जास्त गंभीरपणे या व्यासपीठांवरती व्हायला पाहिजेत. अदरवाईज हे असले सगळे प्राधिकरणही बंद करायला पाहिजे. ते पंचतारांकित वृद्धाश्रम झालेले आहेत. ते 2 तज्ञ सल्लागारांना बोलावल्यानंतर काय जळजळीत टीका या सरकारच्या कारभारावर होते किंवा त्याहीपेक्षा सुद्धा राजकारण बाजूला ठेवून मुळात पाणी नाहीच आहे आणि ते पाणी काही निर्माण करता येणार नाहीये. आणि परतीच्या पावसावर ज्यांचा कोणाचा विश्वास असेल त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की परतीच्या पावसानं आमची धरणं भरतील असा इतिहास यापूर्वी कधीही महाराष्ट्रात मागच्या 25 वर्षाच्या पावसाचा अभ्यास करताना मला कुठेही दिसलेला नाही. त्यामुळे आता ज्या 3 सूचना आता पुरंदरे आणि परिणिताजींनी केल्या आहेत, आपण सरकारकडे राजू शेट्टी आग्रह धरणार आहात की या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे, या प्राधिकरणातनं काहीतरी काम झालं पाहिजे? निश्चितच आग्रह धरेन, पण पहिल्यांदा मला एक थोडंसं माझं मत मांडायचं आहे की आत्ता जी चर्चा चालू आहे ती साखर कारखान्याचा गाळप परवाना न देण्याच्या संदर्भात. मला वाटतं की याच्यामध्ये मगाशीच मी म्हटलं त्या पद्धतीने केस टू केस विचार करायला पाहिजे. काही साखर कारखाने याच्यामध्ये असे आहेत की त्या उसातल्या रसातल्या पाण्यापासून कारखाने चालतात, त्यांना बाहेरचं पाणी घ्यायची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं तंत्रज्ञान सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि आता जो काय ऊस गाळपाला तो उभा आहे, त्यामुळं गाळपाला परवानगी दिली काय नाही दिली काय, ते जर पाण्याचा वापर जलाशयातला करणार नसतील तर त्यांना का अडवायचं, हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आता
पुढच्या वर्षी ऊसाचे लागण होऊन द्यायची का नाही ही आता सरकारने ठरवायला पाहिजे. आता उभा हे सगळं पाहिल्यानंतर कोण ऊस लावणार आहे मला सांगा. आता 30-40% शेतकऱ्यांनी ऊस न लावायचा निर्णय घेतला असेल, त्याचे भयानक परिणाम आहेत त्याच्यानंतर. शेतकऱ्यांनी ऊसाकडे पाठ तर फिरवलेली आहेच बहुतांशी. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा, सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा ऊसाच्या लागणी यावर्षी अतिशय कमी झालेल्या आहेत. परंतु एक प्रकारचं धोरण ठरलं पाहिजे. यापूर्वीच्या सरकारने सुद्धा साखर कारखानदारीच्या संदर्भातला निर्णय घेत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता. यांनी आपल्या यांचं राजकारण कसं होतं की एक साखर कारखाना ताब्यात ठेवला की त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला आपल्या पक्षाचा आमदार निवडून येतो हे गणित डोळ्यासमोर ठेवून तिथं पाण्याची उपलब्धता नसताना, हवामान साथ देत नसताना सुद्धा केवळ राजकीय हेतून साखर कारखान्यांना या लोकांनी पूर्वी परवानग्या दिल्या. त्यासाठी कृषी खात्याची खोटी आकडेवारी घेतली, भूजल खात्याचं खोटी आकडेवारी घेतली, त्यांना सरकारी भागभांडवल दिलं आणि अशा पद्धतीचे सहकारी साखर कारखाने उभा केले. काही खाजगी कारखान्यांना परवानग्या दिल्या. ही भीषण परिस्थिती का अचानक आलेली नाही. हर्षवर्धन पाटील साहेब आता अतिशय चांगल्या पद्धतीनं मत मांडतात मला माहिती आहे. परंतु त्यांच्या सरकारच्या काळात सुद्धा शेवटच्या 2 वर्षामध्ये किती साखर कारखान्यांना परवानग्या दिल्या आणि मग ते ज्या कारखान्यांना त्यांनी परवाने दिले किंवा केंद्र सरकारकडे शिफारसी केल्या त्या कारखान्यांची अवस्था आज काय आहे, त्या परिसरामध्ये पाणी आहे का? मग हा शहाणपणा त्यावेळी का सरकारला सुचला नाही? त्यावेळी तर यांचं सरकार होतं. म्हणजे महाराष्ट्रातली साखर कारखानदारी ही राजकारणासाठीच आजपर्यंत वापरलेली ती व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीच चालवली गेली नाही. त्याचे सगळे परिणाम आहेत. प्रशांत बम, कार्यक्रमाची वेळ संपत आली की 1-2 प्रश्न आहेत फक्त. तुमच्या पक्षाला साखर कारखानदारीतनं येणारी मक्तेदारी मोडीत काढायची आहे का शेतकरी जो ऊस पिकवतो त्याला मोडीत काढायचं आहे? आपली धोरणं काय आहेत नेमकी? आम्हाला जे शेतकऱ्यांना राजकीय गुलामगार बनवून ठेवलंय, सामाजिक गुलामगार बनवून ठेवलंय, शारीरिक गुलामगार बनवून ठेवलं, त्याच्यातनं बाहेर काढायचंय, ती आमची तयारी आहे सर्वस्व. आपण चर्चा कधी करतोय साहेब? एकदम शेवटच्या क्षणाला इतक्या वर्षापासून एखादी गोष्ट चालत आलेली आहे आणि अचानक काय तुमचं उत्तर आहे, अचानक तुमचं काय याच्यावर? त्याच बाबी करता जाताना ह्यांनी जे केलं नाही साहेब, मी स्पष्ट सांगतो, आपल्या भारतामध्ये ऊसाची लागवड फार कमी असायला पाहिजे होती. मागच्या 15-20 वर्षामध्ये विचार केला गेला की शेतकरी राजकीय गुलाम कसा राहील, कसा आपला गुलाम बनून राहील, सोसायट्या, ह्याला आपलीच गरज कशी पडली पाहिजे, ह्या गोष्टी खरं म्हणजे आम्हाला आता आम्ही मार्गच काढत आहोत. परंतु आणि मी स्पष्ट सांगतो, याची सुरुवात माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेली आहे. याची सर्व सुरुवात प्लॅनिंग केली आहे त्यांनी आणि प्रत्येक क्षेत्र असं ताब्यात ठेवलंय की त्याच्यामधनं आपली सत्ताच जाऊ नये. पण दुर्दैवाने असं कधी शेतकऱ्यांनी होऊ दिलं नाही. वेळोवेळी त्याचे मार्ग निघत गेले आणि आज आमची सरकार अचानक जे काही आमच्या समोर संकट आलेली आहेत, शेवटी साहेब तिजोरीतला पैसा, कर्ज घेण्याची सुद्धा एक मर्यादा आहे सरकारला. त्याच्यापुढे कर्ज पण नाही भेटणार. त्या पैशात सगळं खेळायचंय आणि म्हणून हे आम्ही करतोय. आम्हाला अजिबात कुणालाही मोडीत काढायचं किंवा पक्षाला बिलकुल नाही, या आमच्या बिलकुल भावना सुद्धा नाही आहेत. आम्हाला शेतकऱ्याला व्यवस्थित एका ठिकाणावर आणून पुढे न्यायचं आहे, राज्याला पुढे न्यायचं आहे, त्याच्याकरता आम्ही भांडतोय. प्रशांत बम, कार्यक्रमाची वेळ संपत आली. मी आता तिघांकडे जाणार आहे आणि त्यांना प्रश्न विचारणार आहे. अत्यंत महत्त्वाचा आशा करताय. आज मी वसंधरा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिवाजीराव देशमुख यांच्याशी अत्यंत सविस्तर चर्चा केली. ऑक्टोबरच्या पुढे साधारणतः जानेवारी महिन्यापासून ही सगळी अवस्था अत्यंत भीषण होणार आहे. त्याहीपेक्षा सुद्धा या ऊसाचं जर इथेनॉल करायचं म्हटलं तर त्याचा दर नेमका काय असणार आहे? तो साखरेच्या 1.5 असणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. आणि जर उद्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला अपेक्षित किंमत मिळाली नाही आणि ते आपल्या हातात नाहीये, ते ब्राझीलच्या हातात आहे. ब्राझीलने जर इथेनॉलवरून सहजरित्या साखरेवर शिफ्ट झाले तर आपल्या पडून राहिलेल्या साठ्याचा आपण करणार काय? हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे हा राजकारणाचा प्रश्न करू नये म्हणून पहिला एकच प्रश्न मी तिघांना विचारणार आहे. पहिला हर्षवर्धनजी, आपण सांगा, गाळप आता 1 ते 1.5 महिन्यावर आलेला आहे. परतीचा पाऊस पडेल ना पडेल, आंतरराष्ट्रीय बाजार परिस्थिती आपण पाहताय, आपल्याकडचे साठे पाहतायत, लावलेला ऊस बघताय, त्याचं यील्ड कमी येणारे बघताय, FRPच्या रेटचा गोंधळ बघताय, साखर कारखानदारी बघताय, सरकारचं धोरण बघताय. हे सगळं लक्षात घेता हा कार्यक्रम जर माननीय महसूल मंत्री आणि कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री पाहत असतील तर आपण 3 कोणत्या सूचना कराल तातडीने की जेणेकरून ज्यांचा ऊस आत्ता उभा आहे त्यांना अत्यंत आश्वासक असं काहीतरी मिळेल? हर्षवर्धनजी पाटील, तुमच्या 3 सूचना. पहिला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्य स्तरावरती सर्वांची एकत्रितपणाने बैठक घ्यावी
आणि सर्वांच्या विचारानं ह्यातनं मार्ग काढावा, हा पहिली सूचना आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जर आता परतीचा पाऊस नाही झाला तर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आरक्षित करावेच लागेल. जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल आणि जिथं जिथं केस टू केस कारखान्यांची परिस्थिती असेल ती बघून तो निर्णय घ्यावा. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा झाला दुष्काळाचा प्रश्न. दुसरा प्रश्न आता शेतकऱ्यांचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी आता ऊस लागवड केलेली आहे आणि ज्यांचा गाळपासाठी ऊस उभा आहे तर त्या शिल्लक राहिलेल्या ऊसाला 1 लाख रुपये हेक्टर प्रमाणे त्यांनी अनुदान द्यावं आणि त्या शेतकऱ्यांना आजच आश्वासित करावं की ह्या सगळ्या ऊसाची किंमत आम्ही द्यायला तयार आहे. आणि तिसरी सूचना अशी आहे की आमदार प्रशांत बंब यांनी खूप अभ्यासपूर्वक ही गोष्टी मांडल्या आणि शेतकऱ्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की आता ऊसच लावणी शेतकऱ्यांनी, तर मला वाटतं त्याच्याबद्दलची पण एक स्पष्टता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या राज्य सरकारने जाहीर करावी. परंतु यामध्ये कुठेही राजकारण न आणता आता अतिशय हवालदिल परिस्थिती झालेली आहे. यातनं बसून मार्ग काढला पाहिजे आणि सरकारला जर याच्यामध्ये जर काही सूचना हव्या असतील तर थोडाफार आमचाही अनुभव आहे, आम्ही त्या सूचना करायला तयार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न सोडावा. आणि आता ताई माझ्या शेजारी त्यांचा मुद्दा असा आहे आणि जलतंत्रचा मुद्दा असा आहे की हा पाण्याच्या बाबतीतलं नियोजन जे आहे हे काटेकोरपणानं करावंच लागेल. हे जे आयोग आपण नेमलेले आहेत याच्याबद्दलचं एक स्पष्ट धोरण, अतिशय काटेकोरपणानं अंमलबजावणी करणारं धोरण सरकारनं आखावं, हे मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. प्रदीप पुरंदरे. सर, मला एक सूचना करावीशी वाटते, सर्वांनी ती गांभीर्याने घ्यावी की हा फक्त सर्व राजकीय पक्षांना, पक्ष संघटनांना पाण्याचं धोरण आहे का आणि ते पाण्याचं धोरण ते ठरवणार आहेत का, जाहीर करणार आहेत का फक्त टीका करून थांबायचं आहे? काय पाण्याचं धोरण आहे बाकीच्या पक्षांचं? विरोधी असतील, कुठलेही असतील, कुठल्याही संघटना असतील, शेतकरी संघटना शेतकऱ्यांची संघटना आहे, पाण्याबद्दल का भूमिका घेत नाहीत? हे बरोबर आहे. प्रशांत बाब, तुम्हाला मुद्दा मांडायचा होता. मला एक अर्धा मिनिटात एक मुद्दा, मी जसं आता माननीय माजी मंत्री महोदय म्हटले, ऊस अजिबात असं मी अजिबात म्हटलेलो नाही. जे नदीकाठचे ज्या क्षेत्रांना तितकं पाणी मिळतं तिथे ते ऊस, आमच्याकडे पण कारखाना चालू होईल आणि तिथं पाणी भरपूर आहे. ज्या ठिकाणी पाणी नाही आहे तिथं योजना केली पाहिजे, नंबर 1. दुसरं, आम्ही आता यावर्षी, तुम्ही एक गोष्ट सगळेजण विसरतायत, मराठवाड्यावर असं कधी होतं का हो जगामध्ये? राज्यामध्ये ज्या क्षेत्रात पाऊस नाही पडला तिथे दुष्काळ असतो असं होतं का? पाण्याचं समन्यायी वाटप हे झालं पाहिजे, ते होत नाही आहे. आज अर्धन्यायिक जसा MWRRने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर आम्ही या 7 तारखांमध्ये सतत मागे लागलोय आणि 50% वरती आम्हाला त्याच्यामध्ये सक्सेशन मिळालं आहे. पुढच्या वर्षीपासून, त्याच्या पुढच्या वर्षीपासून पाऊस पडलाच नाही म्हणून मराठवाड्यात दुष्काळ असणार नाही याची आमची पूर्ण राजकीय क्षेत्र म्हणून आमची तयारी आहे. येत्या 8 दिवसापासून आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर पुन्हा आम्ही हे करतोय. माननीय मंत्री महोदय आणि आम्ही मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे बसणार आहोत. त्याच्यातला मार्ग कायमस्वरूपी कसा निघेल मराठवाड्याकरता ही आमची तयारी असणार आहे आणि ते आम्ही करणार आहोत. बरं प्रणिताजी, तुमच्या 3 सूचना. अतिशय एक पटकन सूचना मांडते की जेव्हा आपण पिण्याच्या पाण्याबद्दल आता चर्चा करतोय, कृष्णा खोरं आणि भीमा खोरं याच्यात हा दुष्काळ आहे, गोदावरी खोरं आणि भीमा खोरं याच्यात हा दुष्काळ आहे. आपल्याला माहित असेल की आपण भीमा खोऱ्यातून दरवर्षी 3500 मिलियन क्युबिक मीटर्स पाणी हे कोकणात सोडतोय जलविद्युत निर्मितीसाठी. टाटाची प्रायव्हेट धरणं आणि कोयना जलविद्युत प्रकल्प. निदान आत्ता जेव्हा मराठवाड्यामध्ये आणि जेव्हा उजनीचं पाणी हे 0% आलेलं आहे तेव्हा टाटा धरणांचं जलविद्युत निर्मिती थांबवून कोकणात पडणारं पाणी परत त्याच्या खऱ्या खोऱ्यामध्ये म्हणजे भीमा खोऱ्यामध्ये म्हणजे उजनीमध्ये येणं हे अत्यंत गरजेचं आहे. इथं पिण्याच्या पाण्याचा विरुद्ध जलविद्युत निर्मितीचा असा प्रश्न आहे. आता भारतभरामध्ये विजेची परिस्थिती अशी आहे की आपण वीज विकत घेऊ शकतोय, स्वस्त रेटने घेऊ शकतोय. असं असताना आपलं सरकार आत्ता तरी करणार का? टाटांना असं सांगण्याची आपल्यात हिंमत आहे का की जलविद्युत निर्मितीपेक्षा आम्हाला आमच्या मराठवाड्याचं आणि सोलापूरचं आणि उजनीचं पिण्याचं पाणी जास्त महत्त्वाचं आहे? हा निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे. बमांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, समन्वयी पाण्याचं वाटप व्हायलाच पाहिजे. गोदावरीवरती वरची धरणं आहेत, प्रदीप पुरंदरे कित्येक वर्ष याच्यावर काम करतात. भंडारदरा आहे, गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समन्वय पद्धतीने पाणी वाटप झालं पाहिजे. पण मुद्दा असा आहे की हे बघा, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये 75,000 आणि 50,000 हेक्टरवरती ऊस आहे, जिथं सगळ्यात कमी सरासरी 200 मिलीमीटर पाऊस पण पडलेला नाहीये. तर त्यामुळे ऊसाबद्दल खूप अतिशय गंभीररित्या आपण एक पॉलिसी निर्माण करणं गरजेचं आहे. ड्रिप नाही, ड्रिपनी एरिया वाढेल. दुष्काळी क्षेत्रामध्ये ऊस लावून
आपण चालणार नाहीये आणि पर्याय ऊस दिला का लावला जातो हे पण बघायला पाहिजे. कारण आपण डाळी आणि तेलबिया यांना पैसे देत नाही आहोत, हमी भाव देत नाही आहोत. आपण शेतकऱ्यांना कचाट्यात अडकवलं आहे सरकारच्या आणि साखर कारखान्यांच्या, आणि आता आपण त्यांना म्हणतो की तुम्ही ऊस लावू नका. त्याच्यामुळे आपण ऑप्शन्स निर्माण करायला पाहिजेत, ते करणं गरजेचं आहे. पण गाळप आत्ता होणं अवघड आहे, त्याच्यासाठी ऑप्शन्स विचार करणं हाच उसाला एक पर्याय बरा मार्ग निर्माण आहे. होणं, मराठवाड्यामध्ये यंदा गाळप होणं अवघड आहे. उसाला पर्याय होणं हाच खरा उपाय आहे. प्रेक्षक, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये असं आपल्याकडे म्हटलं जातं, पण महाराष्ट्रातले राजकारणी गेल्या 60 वर्षापासून तो ऊस मुळासकट खात आहेत. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रावर ऊसावर बंदी घालावी की न घालावी यावर 2 मंत्र्यांमध्ये धुमशान सुरू आहे. परंतु सध्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाचा चारा होणार आहे की साखर होणार आहे हा गहन प्रश्न हा कार्यक्रम बघत असलेल्या शेतकऱ्यांना पडलाय. त्यात ऊस म्हणजे पुन्हा अळशीचं पीक अशी टीका होते. एकदा ऊसाला पाणी घातलं की त्याकडे बघायची गरज नसते. या ऊसाभोवतीच पश्चिम महाराष्ट्राचं आणि पर्यायानं महाराष्ट्राचं राजकारण फिरतं. म्हणजे ऊस नगदी पीक त्यावर बंदी घालणं हा प्रॅक्टिकल आणि दीर्घकालीन उपाय ठरू शकतो का याचाही विचार करायला पाहिजे. ऊसाला दुसऱ्या एखाद्या कमी पाण्यावर लागवड होणाऱ्या किंवा नगदी पिकाचा पर्याय ज्याचा उल्लेख आता परिणिताजींनी केला तसा उभा करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाहीये. ऊसावर बंदी घालण्याऐवजी ठिबक सिंचनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. साखर कारखान्यांनी त्याकरता कठोर भूमिका घ्यायला हवी आणि गरज भासल्यास सबसिडी द्यायला देखील हरकत नाही. पण ठिबक सिंचन त्याच्यावरचा जो लागवडीवरचा ऊस आहे त्याचाच विचार करण्याची वेळ आता आली आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा किंवा जलयुक्त शिवारासारख्या योजना या केवळ कागदावर राहता कामा नयेत, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तरच खरं सिंचनासाठी पाणी भरपूर मिळेल. आज तरी एक परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी ऊस लावलाय त्यांच्यासाठी अच्छे दिन आहेत असं मात्र अजिबात म्हणता येणार नाही. अशी तरी मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे. या सगळ्याच्या चर्चा करण्यासाठी जे आज मान्यवर आम्हाला उपलब्ध आले त्या सर्वांचे चर्चेमध्ये शेवट करताना आभार मानतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.